100% लोकसभा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेचीच लोकसभा त्या ठिकाणी निवडून येणार आहे। जसं आपण बोलताय की वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे का, मला तर वाटते मला असं काही फार चर्चा करण्याची गरज नाही, कारण मी सगळ्यात जुना उमेदवार आहे। आज कोणी भाजप तर्फे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच मी सिनियर उमेदवार आहे। अमित शाह साहेबांनी त्यावेळेस 12 खासदार उपस्थित होते, त्या 12 खासदारांना शब्द दिलेला होता की आपल्या ज्या 12 जागा आहेत त्या 12 जागा शिवसेनेला देण्यात येतील म्हणून। आणि आताचे खासदार आहेत त्यांनी असं म्हणणं योग्य आहे, परंतु आता लोक काय म्हणतात, मतदार काय म्हणतात या मतदारसंघातले, हे पक्षाला पाहावं लागेल ना, कारण हे एका पक्षाचा प्रश्न नाही। इथं भाजपवाल्यांनाही तेवढंच महत्व आहे, इथं राष्ट्रवादी अजित गटालाही तेवढंच महत्व आहे आणि इथं शिंदे गटालाही तेवढंच। मी स्वतः इच्छुक आहे। मी 2-2.5 वर्ष झाले लोकसभेच्या प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडत आहे। राज्यामध्ये आमच्या समाजाचं धनगर समाजाला एखाद्या 2 तिकीट मिळावं अशी अपेक्षा आहे। त्या अनुषंगाने मला सुद्धा वाटते पक्ष माझा 100% विचार करेल आणि म्हणून ज्यावेळेला हेमंतची सीट पक्की आहे असं खाजगीमध्ये आपला मुख्यमंत्री बोलतात, खाजगीमध्ये मुख्य म्हणजे वरिष्ठांनी माझं पूर्ण फॉलोअप घेतलेलं आहे, कारण देवेंद्रजी मला पूर्ण नावानिशी ओळखतात, माहूरचे महाराज म्हणून, आणि त्यानंतर महाराष्ट्रातले संपूर्ण साधारणतः जेवढेही मोठे नेते आहेत यांच्यासोबत माझा सर्व परिचय आहे। त्यानंतर आता केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव येऊन गेले, त्यांच्यासोबत सुद्धा माझा परिचय आहे, कारण ते ही